सो ही साडी मी तुम्हाला आज घालून दाखवणार आहे, जी की नेटची आहे, जी मी बाबूच्या बारशाला घेतलेली। हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डूइंग गुड। सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इट्स लाईक सम GRWM म्हणजे गेट रेडी विथ मी असणार आहे, जे की मी माझी नेटची साडी वेअर करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे एक न्यू लुक। आणि जी साडी मी घेतलेली तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी। वेट अ मिनिट। सो ही ती साडी आहे जी की मी नेटची घेतलेली बारशाला। माझा माईक गावीच राहिला आहे, सो मी हा माईक यूज करते, सो डोंट बॉदर मी। ओके कूल। सो ही ती साडी आहे। सो गाईज, आज आपण ह्या साडीचा लुक करणार आहोत। ही थोडीशी हेवी आहे, नेटची आहे आणि मी आता बाल्कनीमध्ये उभी आहे। लगेचच आपण आतमध्ये जाऊया आणि साडी ड्रेपिंग बघूया आणि आज एक न्यू लुक क्रिएट करणार आहोत। थोडी साडी कशी घालायची, कसं काय घालायचं। सो जेव्हा बाबूचा बारसा होता तेव्हा मी ही साडी घेतलेली घालायला आणि सामवन सेड मी की ही साडी तुझ्यावर चांगली नाही दिसणार, दुसरी साडी नेस। सो मी दुसरी साडी नेसली कारण की थोडं त्यांचं मन ठेवायला, बट ही साडी मग मला घालता नाही आली। सो म्हणून मी आज ही साडी तुमच्यासोबत घालून शेअर करणार आहे। सो चला मग फटाफट ड्रेपिंग स्टार्ट करूया। म्हणजे असं झालेलं की ह्याचा जो परकर आहे ना ते मी विसरलेले घेऊन जायला, बिकॉज ह्या साडीच्या आतमध्ये आता ही साडी तुम्ही बघू शकता ना, असं रिव्हिलिंग दिसतं आतमधून, जे पण तुम्ही घालताना ते दिसतं बाहेर, कारण की फुल नेटचं आहे। म्हणून मग माझा जो परकर घेतलेला जो की सिल्कचा होता आणि तो परकर मी घेऊन जायला विसरलेले गावी। स्टील मला या कलरचा परकर भेटलेला, बट तरी पण मी नाही घातली। सो चला मग फटाफट व्हिडिओला स्टार्ट करूया। लेट्स गो। या सो गाईज, या साडीच्या आत तुम्हाला हे वाला परकर घ्यायचा आहे। सो गाईज, या साडीच्या आत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जी म्हणजे की हा असा वाला परकर तुम्हाला घ्यायचा आहे, जो की सॅटिनचा आहे। बघू शकता अशा कपड्याचा तुम्हाला परकर घ्यायचा आहे विकत, जो की तुम्ही वेल्वेटचा पण घेऊ शकता, तो पण एक शायनी लुक आणेल। आणि तुम्हाला कॉटनचा नाही घ्यायचा आहे, बिकॉज दॅट विल ओव्हरऑल तुमचा लुक बिघडेल। सो बघा, आता मी नेटची ही साडी जी आहे ती प्रॉपर नेसलेली आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे की जर तुम्ही नेटची साडी घालत असाल की बघा असा हात पण इवन तुमचा असा
दिसतोय ठीक आहे बाहेरून. सो तशी साडीचा फॅब्रिक असं असतं ना की फुल ते ट्रान्सपरंट असतं. सो म्हणून तुम्हाला फर्स्ट म्हणजे पर्कर सेम कलर प्लस सॅटनचा किंवा असा वेल्वेटचा असला तरी चालेल, बट कॉटनचा पर्कर तुम्हाला नाही घालायचा ठीक आहे. सेकंड म्हणजे ह्या साडीला तुम्ही आता पिनअप करताना लक्षात ठेवायचं आहे की जर तुमच्याकडे असे सेलोटेप टाईप्स ना असं मिशोवरती किंवा असं कुठल्या पण ॲपवरती जाऊन तुम्ही बघू शकता ते तुम्हाला भेटतं. सो पिन जेव्हा तुम्ही याच्यात मारताना की पिन लावायची असेल साडीला पिन करायचं असेल तर मग ते सेलोटेप तुम्हाला बऱ्यापैकी असं लावून घेता येतं, बिकॉज ती साडी आहे ना अशी डॅमेज न व्हावी. जेव्हा पण तुम्ही अशी हेवी नेटची साडी नेसणार असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की असा वन साईड तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे. तर मग तुम्ही इथे जे आहे ना एक पिनअप करू, हे पण एक तुम्हाला पिनअप करायचं आहे जेणेकरून तुमचा हा जो पदर आहे ना तो खाली नाही सटकणार. तुम्हाला असंच सतत असा हात करून नेहमी चालावं नाही लागणार. सो असं मस्तपैकी तुम्ही चालू शकता ठीक आहे. ते एक गोष्ट झाली. आणि फोर्थ म्हणजे तुम्हाला जर केस वगैरे हेअरस्टाईल करायची असेल तर ते थोडंसं मिनिमलिस्टिक लूज बांधून किंवा असं काहीतरी हेअरस्टाईल्स करून जी की सूट होईल या साडीला तशी काहीतरी हेअरस्टाईल करू शकता. किंवा असे खुले केस ठेवायचे असेल, स्ट्रेटनिंग थोडंसं करायचं असेल तर ते करू शकता तुम्ही ठीक आहे. मग तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. आणि आता जस्ट मी एक थोडीशी लिपस्टिक लावली बिकॉज माझा दुसरा शूट होता. सो गाईज आत्ता तुम्ही बघू शकताय की मी फ्लिकाची क्रीम यूज केली आहे जी की माझा जेन्युइन मी रिव्ह्यू देते, कुठलाच पेड प्रमोशन नाही आहे. ती खूप छान असा प्रायमर प्लस मॉइश्चरायझरचं काम करतो आहे आणि खूप असा छान ग्लो करतो आहे. हे लावून तुम्ही ना असं बाहेर पण पडू शकता. आणि बघा मला ही क्रीम खूप आवडलेली आहे बिकॉज ह्याच्याने बघा छान असा ग्लो पण आलेला आहे. थोडासा सुकून देते बिकॉज सुकल्यावर मग आपण पुढचा मेकअप स्टार्ट करूया. खूप छान असा कव्हरेज भेटतो एक फेसला. सो तुम्हाला फेसवॉश करायचा नॉर्मल त्याला पुसून चांगल्यापैकी ड्राय करून घ्यायचं आणि मग ती क्रीम अप्लाय करायचे. ती क्रीम जर तुम्ही ओलसर जो फेस असतो ना, फेस धुतल्या जो असं क्रीमी टेक्स्चर असतं तेव्हाच तुम्हाला ही क्रीम मस्तपैकी असं अप्लाय करून मग त्याला छानपैकी असं सुकून द्यायचं. सुकून देते ह्याला. तुमची स्किन ड्राय असेल, ऑइली असेल, कुठली पण असेल, बट हा खूप छान असा ग्लो देतो आहे. माझी स्किन खूप ऑइली आहे बट स्टील बघा हा खूप छान असा ग्लो देतो आहे आणि कुठेच मला असं घाम येत आहे. सो ते पण कवर करतं बघा. सो चला बऱ्यापैकी सुकलेलं दिसतं. सो आता आपण कन्सिलर लावूया. सो हा जो आता कन्सिलर आहे तो फेसेस कॅनडाचा हाय कवर कन्सिलर आहे. खूप छान आहे. मी यूज केला आहे. मी माझा जेन्युइन रिव्ह्यू देते. हा पण खूप छान आहे. माझ्या स्किनला सूट करतो आहे. सो मी हा यूज करते. सो गाईज बघू शकताय बऱ्यापैकी ह्या कन्सिलरनी माझे जे छोटे छोटे आय थिंक असतील जरी डार्क स्पॉट्स ते पण कवर केले आहेत आणि फुल असं हायलाईट फुल त्याला असं कवरअप केलं आहे. बघा तुम्ही आत्ताच बघू शकता डिफरन्स. आता बघा फुल असं कवर झालेले आहेत आणि छान ग्लो पण आलेला आहे. सो चला आता मग ह्याला थोडंसं सुकून देऊया आणि मग आपण फाउंडेशन लावूया. सो मला हा कन्सिलर खूप आवडलेला आहे. माझा जेन्युइन रिव्ह्यू आहे. फेसेस कॅनडाचा कन्सिलर खूप हाय एंड कव्हरेज प्लस खूप छान असा हे करते, त्याला फिल्टर पण करते फेसला. बघा लगेचच फिल्टर झालं. आता बघा लगेचच थोडासा असा ग्लो पण आलेला आहे. गुड टू गो जर तुम्हाला कुठे पार्टीजला किंवा असं बारसं असेल, फंक्शन असेल, सो हा कन्सिलर तुम्ही लावून
मेकअपसाठी यूज करू शकताय. सो बघा गाईज, आत्ता माझ्याकडे ब्लश वगैरे अवेलेबल नाही आहे बिकॉज माझ्या पोरीनी चिक्कूनी कुठेतरी फेकून दिलेला आहे. सो म्हणून आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. सो असं तुम्ही मेकअप, आता मी फक्त लिपस्टिक लावू शकते आणि ही लिपस्टिक एलीची आहे आणि ही इतकी वर्थ नाही वाटली. आत्ता पण मी जी लावली आहे ती हीच आहे. सो ती इतकी मला खास नाही वाटली बिकॉज न्यूड, आता ह्या साडीवरती तुम्हाला बघ स्मोकी आईज, तुम्हाला जर आय मेकअप करायचा असेल तर मेकअप करायचा आहे, तो खूप छान दिसतो. याच्यावर एक सांगते, तुमच्याकडे आय मेकअप वगैरे नसेल तर तुम्ही थोडंसं लिपस्टिक वगैरे टॅप करून थोडंसं ब्लश लिपस्टिकनेच लावून घेऊ शकता आणि थोडंसं कॉन्टोर करू शकता इथे. सो असं तुम्ही मेकअप कंप्लीट करू शकता. तर मी लिपस्टिक थोडीशी अशी वरतून थोडं हे करते याला. सो हा लुक कंप्लीट झालेला आहे. सो तुम्हाला जर नेटची अशी हेवी साडी घालायची असेल, कुठली पण नेटची साडी अशी घालायची असेल, तो हे टिप्स तुम्ही ध्यानात ठेवा. आणि सो आता माझा बेबी दोन्ही पण उठलेले आहेत. सो मी आता तुम्हाला काहीच दाखवू नाही शकत आहे. हेअर्स पण फ्रीजेस राहिलेत आणि हेअरस्टाईल पण मी काहीच करू नाही शकली आहे. सो चला मग इथे दिसत असेल, मी कपडे पण नाही घातले. सो चला इथं मी कपडे घालते फटाफट आणि तुम्हाला भेटते एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझा लुक थोडासा इनकम्प्लीट राहिलेला आहे. सो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मे बी मी तुम्हाला सांगेल, हेअरस्टाईल वगैरे करून मग लुक कंप्लीट करून दाखवेल. सो असं काही तुम्ही ग्लोईंग जे आहे नेटची आपण साडी वेअर केलेली आहे. GRWM प्रॉपर पूर्ण तर नाही झालेलं आहे बट स्टील मी केलेलं आहे ट्राय. बट तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात. आणि सबस्क्राईब तर करा चॅनलला गाईज. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरात लवकर. चला मग पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.